अब बात करेंगे पुणे जमीन घोटाले की, जिसे लेकर एक बार फिर पार्थ पवार की मुश्किलें बढ़ती हुई दिखाई दे रही है। दरअसल सोशल एक्टिविस्ट अंजलि दमानिया और विजय कुंभार ने पार्थ पवार और अजित पवार पर बड़ा हमला बोला है। पार्थ पवार के कथित जमीन घोटाले ने राज्य की राजनीति में बड़ा भूचाल ला दिया है। वहीं अब घोटाले को लेकर सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने अजित पवार से तत्काल इस्तीफे की मांग की है। दमानिया ने स्पष्ट चेतावनी दी कि अगर कार्रवाई नहीं हुई तो वे सभी सबूत लेकर दिल्ली जाकर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मिलेंगी। दमानिया के इस अल्टीमेटम ने अजित पवार के परिवार पर एक बार फिर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। दरअसल पुणे में विवादास्पद जमीन लेन देन को लेकर राज्य की राजनीति में एक बड़ा हंगामा खड़ा हो गया है। अजित पवार के बेटे पार्थ पवार की कंपनी अमेडिया पर गंभीर आरोप लगाए गए हैं। अंजलि दमानिया ने प्रेस कॉन्फ्रेंस करके इस लेन देन में कथित गड़बड़ियों को उजागर किया। अंजलि दमानिया ने इस मामले में गठित एसआईटी पर भी अविश्वास जताते हुए समिति को भंग करने की मांग की। उन्होंने कहा, जांच दल में जिले के अधिकारियों का बड़ी संख्या में शामिल होना जांच को प्रभावित कर सकता है। दमानिया के अनुसार केंद्र सरकार ने 16 जून को ही जिलाधिकारी को पत्र भेजकर तत्काल हस्तक्षेप करने के आदेश दिए थे, लेकिन स्थानीय प्रशासन ने इन निर्देशों की अनदेखी की। दमानिया ने इस मामले में पार्थ पवार के खिलाफ जल्द से जल्द केस दर्ज करने की मांग करने के अलावा सीएम फडणवीस से अजित पवार का इस्तीफा लेने की भी मांग दोहराई। उन्होंने कहा, अजित पवार कोई संत नहीं है, उन्हें अपने बेटे के जमीन डील की पूरी जानकारी थी और यह पूरा घोटाला उनके ही देखरेख में हुआ। हालांकि अब देखना यह होगा कि मामले में फडणवीस सरकार क्या एक्शन लेती है। हे आहेत श्री राम चौबे, जे पीए आहेत अजित पवारांचे, यांचे आणि तृप्ता ठाकूरचे कधीपासून एकत्र चर्चा होत होती तर 4 एप्रिल 2023 पासून 2023 पासून पीए ला माहिती आहे, पीए चॅट करतोय, सगळं अरेंज करून देतोय आणि अजित पवारांना माहिती नाही असं शक्य तरी आहे का? आताच्या घटकेला 4 एप्रिलला त्यांचं संभाषण आहे, 10 एप्रिलला 10 नोव्हेंबरला 2025 ला आत्ता म्हणजे हे सगळं जेव्हा गुन्हा झाला, अमुक झालं, तेव्हा राम चौबे सीपी ऑफिसला येतात, तृप्ता ठाकूरला सांगतात मी सीपी ऑफिसला पोहोचलोय। म्हणजे याच्या सगळ्या तपासात किती ढवळाढवळ होतीये, किती गोष्टी केल्या जातात एवढंच नाही तर डिमांड नोटीसची कॉपी शेअर होते। वाघमारे जे याचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर, आता तुम्ही हे सगळे पेपर बघा, इट इज सो शॉकिंग। हे पूर्ण बघा, डिमांड नोटीस पासून सगळं हे पीएना माहिती होतं आणि हे लेटर जी नोटीस तृप्ता ठाकूरला पाठवली गेली ती सुद्धा नोटीस त्यांच्याबरोबर व्हॉट्सअपवर शेअर करण्यात आली। हे 15 नोव्हेंबरचे हे सगळे डिटेल्स। एवढंच नाही तर हा बघा, ते वाघमारे जे ईओडब्ल्यूचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर सुद्धा शेअर केला गेलाय। आणि याच्यानंतर कोणाला अपेक्षा असेल की याच्यात काही खरंच कारवाई होईल, कोणाला अपेक्षा असेल की खरंच पार्थ पवारचं नाव एफआयआर मध्ये येईल। आता पुढचे मी दाखवते तुम्हाला, हे दुसरे ओएसडी अजित पवारांचे ढाकणे नावाचे, हे तिसरे 3 जणांनी एकूण त्यांना कॉल केलेत आणि हे पाठवलेत। एक मिनिट, अजून एक होतं ना, एक राम चौबे, एक ढाकणे आणि अजून एक तिसरे होते। तर या सगळ्यांनी आता आपण दिग्विजय पाटलांचे जे झालेली जी तृप्ता ठाकूर बरोबरचं जे बोलणं होतं ते आहे, प्रशांत टेकाळे नावाचा जो होता अमेडियाचा हे आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माहिती तृप्ता ठाकूरनी जी आम्हाला पाठवली आहे त्याच्याबरोबर एक कव्हरिंग लेटर आहे जे तिने ईओडब्ल्यूला पण लिहिलंय आणि ते तिने बावधन पोलीस स्टेशनला पण लिहिलंय। त्यामुळे ही जी माहिती आमच्याकडे काल परवा आली ती आधी त्यांनी पोलिसांना दिलेली आहे आणि तरीही 18 तारखेपासून आजपर्यंत, आज तारीख 22, अजून पार्थ पवारचं नाव एफआयआर मध्ये आलेलं नाही। तर आताच्या घटकेला आम्हाला 3 अधिकाऱ्यांचे, ते तिसरं मला वाटतं माझं डॉक्युमेंट राहिलंय, पण 3 अधिकाऱ्यांशी सरळ बोलणं होतं आणि इतकं आता हे सगळं शॉकिंग झालंय। गृहमंत्री अजित पवारांना वाचवण्यासाठी हे सगळं करतायत,
आणि मला मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचंय की आज तुम्ही ही FIR तुमच्या बावधन पोलीस स्टेशन मधनं आणि EOW कडनं जर मागून पार्थ पवारवर